तुम्हाला हवे असलेले काटे आपण इथं उपलब्ध करून देतो. बर, किमतीचं कसं आहे? किमतीमध्ये बी तुम्हाला अफोर्डेबल. नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण वजन काट्याच्या दुकानामध्ये होतो. या ठिकाणच्या काही वस्तू खरेदी करायच्या या ठिकाणी आलो होतो. तर आपल्याला या काट्यांविषयी काही माहिती या दुकानचे मालक आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला असे समोर जे काटे दिसत आहेत हे इलेक्ट्रॉनिक काटे असलेले हे दुकान आहे. या दुकानात कोणकोणते काटे मिळतात ते आपण पाहू. 600 पर्यंत 600 किलो आणि हा स्टँड 300. हा स्टँड बनवायचं पुन्हा ह्याच्या मापाचं. वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळ्या आकाराचे हे काटे आपल्याला समोर दिसत आहेत. 150-200 किलोचा. वजन काटा माप म्हणजे त्याच्या मदतीने आपण सध्या किराणा, भाजीपाला, धान्य, वस्तू, औषधं, बांधकाम साहित्य, शेतीमाल, कारखान्यावरती ऊस आणि तशाच प्रकारची काही उत्पादनं खरेदी विक्रीसाठी हे मिलीलिटरमध्ये मोजण्यासाठीचे माप आपण जी जुन्या पद्धतीने पाहिली होती ते होतं. आणि हे आता सध्याचे इलेक्ट्रॉनिक काटे आपल्याला दिसत आहेत. जे आपल्याला हे समोर दिसत आहेत हे 100 ते 300 किलो पर्यंतचं वजन करतात. अचूक मोजमाप करण्यासाठी आता आपण इलेक्ट्रॉनिक काटे उपलब्ध झालेले आहेत आणि ते आपण मोठ्या प्रमाणात वापरले जात असतात. सुरुवातीला या इलेक्ट्रॉनिक काट्यांवरती ग्राहक लवकर भरोसा ठेवत नव्हते, परंतु अलीकडे त्याच्यावरती सर्रास भरोसा ठेवून तेच वापरले जातात. पूर्वी अशा प्रकारच्या मणक्या असलेला गुढीचा, दांडक्याचा, पारड्यांचा काटा वापरला जायचा आणि त्यासाठी आता या डिजिटल जमान्यात असे डिजिटल काटे, इलेक्ट्रॉनिक काटे वापरले जातात. व्यापाऱ्यांचा या वजन काट्याशिवाय व्यवसाय करणं आता अशक्य आहे. म्हणून सध्या शासनाकडून सुद्धा ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून एक वेगळी यंत्रणा यासाठी काम करत असते. तराजूत वापरले जाणारी ही वजनं छोटी छोटी 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम ही खाली दिसत आहेत. आपल्याला अगदी 2 किलोपर्यंतची दिसत आहेत. पूर्वी रेशन दुकानामध्ये तराजू वापरलं जायचं आणि रॉकेल देण्यासाठी एक माप असायचं जे लिटरमध्ये मोजलं जायचं. काय नाव तुमचं? शेख फैयाज. आपलं सहारा इलेक्ट्रॉनिक शॉप म्हणून नाव प्रसिद्ध आहे जामखेडमध्ये आणि हायवे रोडला टच आहे. आणि तुम्हाला हवे असलेले काटे आपण इथं उपलब्ध करून देतो. बर, किमतीचं कसं आहे? किमतीमध्ये बी तुम्हाला अफोर्डेबल आणि चांगली क्वालिटीचं म्हणलं किंमत थोडी जास्त. कमीत कमी किती वजनाचा काटा आहे म्हणजे आपल्याकडं? कमीत कमी एकदम म्हणजे 2 किलो पासून आहे. बर, तर आपण 40 टन पर्यंत द्यायचा, 60 टन पर्यंत काटे देऊ शकतो. आणि हे दुसरे इलेक्ट्रॉनिक काटे सोडून दुसरे कोणते येतात तुम्ही? दुसरे ते मेकॅनिकल काटे, ते बी 2 किलो पासून 10 किलो पर्यंत. बर, ही पाठीमाग आपले जुने काटा, तराजू वगैरे ते पण आहे का? हा, काय 2 किलो स्प्रिंग काटे वगैरे दिसतात. काटे येतात आणि बरेच याच्यामध्ये व्हरायटी असतात. हा आहे इलेक्ट्रॉनिक 50 ते 60 टनी काटा, ज्याच्यावरती ही ट्रक आपल्याला वजन होताना दिसते. पूर्वीची काळी अजून आणखी वेगवेगळ्या पद्धतीची माप होते, जसं की फूटभर, गुंजभर, कुडीभर, बोटभर, हातभर, वावभर, ईदभर, टीजभर, मुठभर, पावशेर, मन, खंडी, पोतभर, कासराभर किंवा वावभर, जसं की धान्य मोजलं जायचं जे पायलीमध्ये, आदलीमध्ये. आणि अशाच पद्धतीची जुनी मोजमाप करण्याची पद्धत आणि तशी नावं आणि तशा वस्तू त्यासाठी वापरल्या जायच्या. अंतर मोजण्यासाठी लोक कोसभर, मैलभर असाही त्याचा उल्लेख करायचे. आपण असलेले या खाडा रोडवरील जामखेड येथील या सहारा इलेक्ट्रॉनिक या दुकानामध्ये शॅन्सी, एक्साईड, स्मार्ट, रॉयल टच, सिल्वर ईगल अशा कंपन्यांचे वेगवेगळे आकाराचे आणि वेगवेगळ्या मापाचे, वेगवेगळं वजन सहन करणारे दाखवणारे काटे या दुकानामध्ये उपलब्ध आहेत.
आणि अशा ह्या जुन्या पद्धतीच्या मणक्या ज्यावरती 50 किलोच्या दिसत आहेत, खाली 5 किलो 10 किलोच्या, आणि हे तराजू आणि हे लिटरमध्ये मोजण्याचं माप वगैरे हे आहे. तर मग मित्रांनो, स्प्रिंग अंतर मोजण्याचं जे मैल कोस भराचं होतं, जे आता किलोमीटरवरती आपल्याला मोजमाप आलेलं आहे. आणि आपल्याला अजून याबद्दल किंवा जुन्या रूढी परंपरानुसार वजनमापाची किंवा मोजमापाची पद्धत आपल्याला जर माहीत असेल तर तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.